ओके. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की मोबाईल नंबर थ्रू पर्टिक्युलर व्यक्तीचे व्हायब्रेशन्स किंवा पर्टिक्युलर व्यक्ती कशी असणार आहे. आणि त्याचबरोबरीने आपण बघितलं होतं की जन्मतारखेवरून म्हणजे डेट ऑफ बर्थ वरून बर्थडेची जी डेट आहे त्या डेट वरून आपण ड्रायव्हर नंबर कसा काढायचा ऍज वेल ऍज कंडक्टर नंबर कसा काढायचा. तर एकदम सोपं सांगितलं होतं की ड्रायव्हर हा कसा असतो, ड्रायव्हर हा गाडी चालवणारा म्हणजे तो पुढे असतो. म्हणून लक्षात ठेवायला काय करायचं की ड्रायव्हर नंबर म्हणजे काय, तर आपल्या जन्मतारखेची जी फक्त डेट असते, जी सुरुवातीची डेट, फॉर एक्झाम्पल 12, 15, 18 हा जो नंबर आहे म्हणजे 12 ऑगस्ट 1999 ही जन्मतारीख असेल तर 12 नंबर 1 2 12 नंबर जो आहे तो तुमचा ड्रायव्हर नंबर झाला. ठीक आहे. त्याचप्रमाणे मग आपण ड्रायव्हर नंबर काढायला शिकलो की ड्रायव्हर नंबर म्हणजे काय की फक्त जन्मतारखेतील दिनांक घ्यायचा, महिना आणि वर्ष आपण त्या केसमध्ये घेत नसतो. ओके. पण जर जन्मतारीख तुमची 1 ते 9 या जन्मतारखेमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल 1 सप्टेंबर 1975 किंवा असणारे 5 एप्रिल 1992 अशी काहीतरी असेल, तर 1 ते 9 मध्ये जी काही तारीख येते त्यामध्ये तोच नंबर ड्रायव्हर नंबर असतो. म्हणजे 1 ते 9 ही तारीखच त्या जो सिंगल डिजिट थोडक्यात आपल्याला कन्वर्ट करायचे, जी काही जन्मतारीख असणारे जी 2 डिजिट असणारे तिला आपण सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करतो आणि दॅट इज आर ड्रायव्हर नंबर. तर मग तसंच बघितलं की जर जन्मतारीख 10 तारखेपासून 31 तारखेपर्यंत असेल तर त्या दोन आकड्याची आपण बेरीज करत असतो आणि ते दोन आकड्याची बेरीज करून जो एक अंकी संख्या येईल, सिंगल डिजिट नंबर येईल, दॅट इज ड्रायव्हर नंबर, तो आपला ड्रायव्हर नंबर असेल. ठीक आहे. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्यानंतर आपण आता बघणार आहे कंडक्टर नंबर. तर एक मिनिट हा. ओके. फॉर एक्झाम्पल ही जी दिली की उदाहरण दिलेलं आहे की 14 ऑगस्ट 1992 असेल तर त्यामध्ये 1 अधिक 4 म्हणजेच काय 5 नंबर आला, मग ड्रायव्हर नंबर काय असणार आहे 5. किंवा दुसरी जन्मतारीख दिली 7 नोव्हेंबर 2001, मग इथे बघा इथे वरच्या डेट मध्ये 2 डिजिट नंबर दिसले म्हणून आपण त्याला 2 डिजिटचे सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केला. पण ह्या जन्मतारखेमध्ये एकच जन्मतारीख आहे म्हणजे एकच तारीख आला ना, एकच नंबर आला 7, म्हणून आपण तो 7 नंबर इट सेल्फ सिंगल, तो सिंगल डिजिट नंबरच ड्रायव्हर नंबर असणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं कंडक्टर नंबर. कंडक्टर नंबर कसा काढायचा, तर कंडक्टर नंबर आता परत एक्झाम्पल दिलं की कंडक्टर काय असतो, बसमध्ये गाडीमध्ये जो कंडक्टर असतो तो काय करत असतो, प्रत्येक वेळा प्रत्येक पॅसेंजर काउंट करत असतो, कोणी तिकीट काढलंय कोणी तिकीट नाही काढलं म्हणजे गंमत म्हणून. त्याचप्रमाणे हा आपल्याकडचा पण आपल्या जन्मतारखेचा कंडक्टर पण तसाच असतो, तो प्रत्येक नंबरची ऍडिशन करतो, प्रत्येक नंबरची बेरीज करून 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 जो काही 2 डिजिट नंबर येईल त्या 2 डिजिट नंबरला पुन्हा लास्ट मध्ये सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं आणि जो सिंगल डिजिट नंबर मिळेल दॅट इज कंडक्टर नंबर. ओके. तर बघा पूर्ण जन्मतारीख आहे ज्याच्यामध्ये दिनांक, महिना आणि वर्ष ह्याची आपण सर्वांची बेरीज केली आणि मग त्या बेरीज मधून 2 अंकी संख्या तयार झाली. पुन्हा त्या 2 अंकी संख्याला सिंगल डिजिट नंबर येईपर्यंत आपण ही प्रक्रिया किंवा ही मेथड ही प्रोसेस करायची असते आणि मग त्यातनं जो नंबर आला तो आपला कंडक्टर नंबर. आता मी परत परत तुम्हाला हे का रिपीट करते की ड्रायव्हर नंबर कंडक्टर नंबर, आपल्याला हे ड्रायव्हर नंबर कंडक्टर नंबरच्या नंतर जो आपण मोबाईल नंबर मध्ये एंट्री करणार की मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी नेमकी काय, त्या केसमध्ये आपल्याला ड्रायव्हर नंबर, कंडक्टर नंबर आणि रूट नंबर तो मदतीचा आहे कारण त्याच्यानंतरच तो आपण कम्पॅबिलिटी बघणार आहे. ओके. इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला बघितलं आणि मग एक्झाम्पल पण एक घेतलं की 14 ऑगस्ट 1992 जर तारीख असेल तर मग बेरीज केली 1 अधिक 4 अधिक 8 अधिक 1 अधिक 9 अधिक 9 अधिक 2 यांची सर्वांची टोटल केल्यावर नंबर आला 34, 34 नंबर. मग आता 34 परत पुन्हा 2 डिजिट आल्यामुळे आपण त्याला काय केलं, सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केलं आणि तो सिंगल डिजिट मध्ये सेव्ह. कॅन्सल कळत आहे. ओके. जाऊ पुढे. घाई होत असेल तरी सांगाल. आता आपण काय केलं लास्ट लेक्चरच आपण फक्त थोडी एक रिव्हिजन घेतली की कंडक्टर नंबर, ड्रायव्हर नंबर हे आपण बघितले. ठीक आहे. आता मी पुढे जाते. परत एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. 23 नोव्हेंबर 1985. आता 23 ची पण हे पूर्ण
डेटची आपण टोटल केली, 2 अधिक 3 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 9 अधिक 8 अधिक 5, सर्वांची टोटल जेव्हा केली तेव्हा तो नंबर आला 30 नंबर आला. पण आता 30 पुन्हा 2 डिजिट नंबर आहे, म्हणून आपण त्याला काय केलं, सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केलं आणि तो नंबर आला 3. मग तो झाला कंडक्टर नंबर. ओके, म्हणजे 23 नोव्हेंबर 1985 असलेल्या व्यक्तीचा कंडक्टर नंबर आला 3. आणि ड्रायव्हर नंबर काय असेल मग आता याचा, 23 नोव्हेंबर 1985 असलेल्या व्यक्तीचा ड्रायव्हर नंबर काय असेल? कोण सांगेल? किंवा चॅटमध्ये लिहिलं तरी चालेल. 23 नोव्हेंबर 1985 असलेल्या व्यक्तीचा, ओके, आवाज येतोय ना माझा? व्हेरी गुड. त्याचा ड्रायव्हर नंबर जो आला तो असणार आहे 5 आणि कंडक्टर नंबर असणार आहे 3. ओके, आता पुढे जाऊ. यावरून आपण बघितलं की ड्रायव्हर नंबर आणि कंडक्टर नंबर मधील फरक काय, की ड्रायव्हर नंबर मुळे आपल्याला त्या व्यक्तीचं काय काय समजतं. तर ड्रायव्हर नंबरमुळे आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो. आता फॉर एक्झाम्पल, जशी काही जन्मतारीख घेतली 2, त्यानंतर घेतली 11, त्यानंतर घेतली 29. ओके, आता 2 11 20 आणि 29 एवढ्या चार चार लोक आले. ह्या चौघांची जन्मतारीख आहे 2, 11, 20 आणि 29. आता ह्या व्यक्तींचा ड्रायव्हर नंबर तर किती आहे? 2 असणार आहे. ओके, 2 तारीख असलेली व्यक्ती, 11 तारीख असलेली व्यक्ती, 20 तारीख असलेली व्यक्ती आणि 29 तारीख असलेली व्यक्ती, सर्वांचा ड्रायव्हर नंबर तर 2च आला. पण जर आपण त्यांचा स्वभाव बघितला तर 2 तारखेचा स्वभाव, 11 तारखेचा स्वभाव, 20 तारखेची व्यक्ती असलेला स्वभाव आणि 29 तारीख असलेल्या व्यक्तीचा स्वभाव टोटली वेगळा असतो. पण कुठेतरी त्यांचा कॉमन एक स्वभाव येऊन लागतो, किंवा कुठेतरी त्यांचा जो आपल्यावर, प्रत्येक व्यक्तीवर कुठल्या तरी ग्रहाचा एक प्रभाव असतो. मग आता ही 2 नंबर कोणाला दिलाय, तर 2 नंबर दिलाय चंद्राला. मग त्या व्यक्तींवर चंद्राचा प्रभाव हमखास असणार आहे. मग त्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कळत असतो. पण आता 11 नंबर आलेली व्यक्ती, ज्याचा ड्रायव्हर नंबर 11 आहे, तर 11 म्हणजे कोण? 1 1. 1 कोणाचा नंबर आहे? तर सूर्याचा नंबर असणार आहे. आपण जसं 9 ग्रह दिले त्याप्रमाणे 9 नंबर आहे. न्यूमरोलॉजी मध्ये जर तुम्ही बघाल तर न्यूमरोलॉजी मध्ये फक्त 1 to 9 नंबरच कन्सिडर होतात. मग तिथे 1 नंबर कोणाचा आहे? सूर्याचा आहे. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं एक पीपीटी, पुन्हा नेक्स्ट पीपीटी आहे ती बघू. तर 1 1 असलेली व्यक्तीवर सूर्याचा प्रभाव जास्त आहे. मग ती थोडीशी अग्रेसिव्ह असणार आहे, किंवा ती थोडी शाटी स्वभावाची असू शकते. म्हणजे ड्रायव्हर नंबर थ्रू तुम्हाला काय कळत असतं, तर त्या व्यक्तीचा स्वभाव. किंवा 29 नंबर असलेली व्यक्ती, तिच्यावर 2 आणि 9 नंबरचा प्रभाव आहे. म्हणजे 2 म्हणजे चंद्राचा आणि 9 कोणाचा आला, तर मंगळाचा प्रभाव. मग ती व्यक्ती कधी कधी खूप हट्टी किंवा कधी कधी खूप शांत असं पण असणार आहे. म्हणजे तिला जेव्हा बोलायचे तेव्हा ती कधीच बोलत नाही, पण नंतर ती व्यक्ती बोलत असते. तर हे आपण जेव्हा न्यूमरोलॉजीचा कोर्स करू तेव्हा आपल्याला दिसेलच. आणि त्याचप्रमाणे कंडक्टर नंबर थ्रू आपल्याला जीवनाचा मार्ग समजतो, की त्या व्यक्तीला नेमकी करायचे काय, किंवा ती व्यक्ती कुठल्या फील्डमध्ये करिअर करू शकते, कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकते, हे समजतं. त्यांना एक डायरेक्शन मिळत असते, आयुष्याची दिशा, म्हणजे आयुष्याची म्हणजे त्यांना एक पाथ मिळत असतो. करिअर काही व्यक्ती कंडक्टर नंबर समजल्यानंतर सुद्धा, ड्रायव्हर नंबर, कंडक्टर नंबर समजला आणि पुन्हा काही त्यांचे न्यूमरोलॉजी मध्ये काही व्हायब्रेशन्स, काही नंबरचे व्हायब्रेशन्स मिळाल्याबरोबर त्यांनी वयाच्या 40 मध्ये सुद्धा चेंज केलाय, 50 मध्ये चेंज केलाय. म्हणजे करिअर त्यांनी बदलला आणि त्याच्यात सुद्धा त्यांना चांगलाच स्पीड मिळाला, पिकअप मिळालाय त्यांना. त्याचप्रमाणे ड्रायव्हर नंबर थ्रू आपल्याला काय काय कळतं, व्यक्तीचा स्वभाव, जन्मजात गुण आणि बाह्य व्यक्तिमत्व, की ती व्यक्ती पर्सनॅलिटी वाईज कशी दिसणार आहे. तर आपण नेहमी म्हणत असतो की बापरे, हे 5 नंबर असलेली व्यक्ती ही थोडीशी अभ्यासात हुशार किंवा वाचन करणारी, 3 नंबरची व्यक्तीची पर्सनॅलिटी ही एकदम सुंदर, म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी गुरुचा हे आलेला आहे, की गुरुचा प्रभाव असल्यामुळे ती व्यक्तीकडे नॉलेज प्रचंड असणार आहे. किंवा ती व्यक्ती चार चौघामध्ये बोलेल तेव्हा ती टू द पॉइंट बोलणारी असणार आहे. ओके, वाईल कंडक्टर नंबर थ्रू आपल्याला काय कळत असतं, जीवनाचा मार्ग, आयुष्यातील दिशा, भाग्य व परिस्थिती. तर आपण हे अजून डिटेल
पुढे बघणारच आहे. जेव्हा मिसिंग नंबर समजतील आणि मल्टिपल नंबर समजतील तेव्हा आपण परत इकडे येऊ. नेक्स्ट. ओके. तर आता मोबाईल नंबर कसा काढायचा, आपण लास्ट टाइम बघितलं तो रूट नंबर. मोबाईल नंबर म्हणजेच काय, तर रूट नंबर काढायचा. तर रूट नंबर आपण कसा काढला. आता आपण येऊ आपल्या मोबाईल नंबरकडे. आतापर्यंत मी जे बोलत होती ते तुमच्या जन्मतारखेच्या तारखेवरून, थोडक्यात आपली जन्मतारखेवरनं ड्रायव्हर नंबर, कंडक्टर नंबर हे आपण बघितले. आता आपण शिफ्ट होतोय मोबाईल नंबरवर. मग मोबाईल नंबरचा नंबर कसा काढायचा, म्हणजे रूट नंबर कसा काढायचा. तर यात आपण काय करणार आहे, जो काही मोबाईल नंबर असणार आहे त्याची टोटल करायची. फॉर एक्झाम्पल आता इथे एक नंबर दिलाय बघा, 9604468883. याची परत टोटल केली. तुम्ही पण ऑलरेडी लास्ट लेक्चरला तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल नंबरची टोटल केली आणि ग्रुपमध्ये पण मला तुम्ही पाठवलं, तुमचा रूट नंबर सांगितला, कंडक्टर नंबर. आज आपण फक्त दोघं तिघं नवीन जॉईन झाले, त्यांना पण आज कळेल म्हणून आपण हे 5 मिनिट रिपिटेशन घेऊ आणि मग आपण शिफ्ट करू. तर मोबाईल नंबर मध्ये आपण टोटल करायची रूट नंबर काढायला. तर यांची टोटल केली, 9+6+0, म्हणजे 0 तो सोडला, 4+4+6+8+8+8+3. हे केल्यावर आपल्याला समजलं तो नंबर आला 56 नंबर. पण आपला रूल काय की 56 हा 2 डिजिट नंबर आहे. मग या 2 डिजिट नंबरला आपण पुन्हा कन्वर्ट केलं सिंगल डिजिट मध्ये. तर 2 डिजिटची टोटल पुन्हा आली 11. मग 11 नंबर अगेन 2 डिजिट नंबर. मग त्या 2 डिजिट नंबरला आपण पुन्हा कन्वर्ट केलं सिंगल डिजिट मध्ये आणि तो फायनल सिंगल डिजिट नंबर इज नथिंग बट रूट नंबर ऑफ दॅट मोबाईल. म्हणजेच काय, तर 2 आला. मग हा 2 म्हणजे काय, तर हा जो नंबर आहे 9604468883 वाल्याचा रूट नंबर आला 2. ओके. त्याप्रमाणे आपण लास्ट लेक्चरला प्रत्येकाने नंबर तयार केले होते. पण आता काही नंबर्स आहे जसे की 112233, हे मोबाईल हे मास्टर नंबर समजले जातात. मग हे मास्टर नंबर असतील तर यांना आपण तसंच ठेवत असतो किंवा याला सिंगल, काही वेळा हे सिंगल डिजिट मध्ये रिड्यूस पण नाही करत, आपण हे तसेच ठेवत असतो. ओके. याची आता डिटेल्स परत आपण न्यूमरोलॉजीच्या कोर्समध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला सांगेलच की 11 नंबर असलेला कसा असतो, त्याची पर्सनॅलिटी कशी असते, 22 नंबरवाला कशी पर्सनॅलिटी आहे किंवा 33 नंबरवाले कसे असणार आहे, हे आपण तिकडे बघू. इकडे असंच अशी गरज नाहीये. त्यानंतर बघा, आता रूट नंबर प्रत्येकाने काढलेलेच आहेत. ओके. रूट नंबर काढल्याप्रमाणे आता रूट नंबर जसं मी सांगितलं की रूट नंबर आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीमध्ये फक्त 9 नंबर आपण कन्सिडर करणार आहे, 1 to 9. आणि त्याच्याच याच्यावर आपण 9 ग्रहांना जागा दिली किंवा 9 ग्रह आम्ही ते नंबर्स आपण कोलॅबोरेट केले. तर त्यामध्ये त्यांचे वैशिष्ट्य दिसले. तर 1 नंबर कोणासाठी असणार आहे, सन साठी. मग सन असलेली व्यक्ती, 1 नंबर असलेला ज्याचा रूट नंबर 1 असेल, त्या व्यक्तीमध्ये हेडशिप किंवा त्याचं तो म्हणजे महत्वाकांक्षी असणार आहे किंवा त्याला काहीतरी अधिकार पद, म्हणजे तो जे काही करतो ना तो लीड घेऊनच करणार असणार आहे. ओके. 2 नंबर असलेली व्यक्ती ज्याचा रूट नंबर 2 असेल, ती व्यक्ती कशी असणार आहे, ती थोडी सेन्सिटिव्ह असते. 3 नंबर असलेली व्यक्ती कशी असणार आहे, तर तिला एक्सप्रेशन, तिला जे पाहिजे तेच ती टू द पॉइंट मांडणारी असणार आहे. तिच्याकडे क्रिएटिव्हिटी पण खूप चांगली असणार आहे. 4 नंबर असलेली म्हणजे जिचा रूट नंबर 4 आला, तिच्यावर कोणाचा प्रभाव जास्त असणार आहे, राहूचा. मग आता राहूचा प्रभाव असल्यामुळे ती व्यक्ती डिसिप्लिन करणारी किंवा त्या व्यक्तीकडे एक ऍडिशनल पॉइंट असतो की जे पाहिजे तेच मिळवायचं, जे पाहिजे ते पाहिजेच. म्हणजे जसा सण असतो ना 1 नंबर असलेली व्यक्ती, तशीच 4 नंबर व्यक्ती, 4 नंबर असलेला रूट नंबर असलेली व्यक्ती सुद्धा, तिच्याकडे एक खासियत असते की ती काहीही करून ते व्यक्ती तो गोष्ट ती मिळवतेच, म्हणजे अशा टाईपची असणार आहे. ते आपण पुढे बघू. 5 नंबरची व्यक्ती मर्क्युरी म्हणजे बुधाच्या अंमलाखाली येणारी, मग ती फ्रीडम असणारे, ऍडव्हेंचर असणारे, तिला लगेच चेंज. ओके. त्यानंतर 6 नंबर विनस शुक्र असलेली व्यक्ती, हिच्याकडे क्रिएटिव्हिटी पण असणारे, हिच्याकडे केअर नेचर असणारे, केअर घेणारी, समजून घेणारी व्यक्ती, हे रूट नंबर असलेल्या व्यक्तींकडे असणारे. आता मी जेव्हा जेव्हा बोलते की रूट नंबर, पण आता हेच नंबर जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये मल्टिपल टाइम येऊन लागलेले असतील तेव्हा गडबड होणार आहे. हा,
ही एक स्टेटमेंट तुमच्या लक्षात ठेवायची की रूट नंबर तर मी सिंगल डिजिट सांगते, पण आता हेच नंबर तुमचा रूट नंबर आणि तुमच्या मोबाईलमध्ये असेच नंबर मल्टिपल टाइम असणार आहे. मग तिथे हमखास हे थ्रेड्स जे आहे ते चेंज होणार आहे. ओके, ही स्टेटमेंट समजली का? की रूट नंबर हा सिंगल डिजिट आहे, पण आता मल्टिपल टाइम तो नंबर एखाद्याच्या मोबाईलमध्ये येणार आहे, मग त्याचे थ्रेड्स टोटली चेंज होणार आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा तर काढा, किंवा मी ग्रुपला तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणारच आहे. ओके, जाऊ पुढे. ठीक आहे, आता बघा ती इंग्लिश मधून होती, ही सेम स्लाइड आता ही मराठीतून आहे. की एक नंबर असलेली व्यक्ती कशी असणार आहे, तिला राजकारण, तिला प्रशासकीय याच्यामध्ये ती व्यवस्थित असते, टू द पॉइंट बोलणारी ती, नंतर लिडरशिप घेणारी. 2 नंबर भावनिक असणारे. त्याचप्रमाणे 3 नंबर असलेली व्यक्ती कम्युनिकेशन छान करते, मार्केटिंग, सोशल मीडिया तिच्याकडे जमू शकतो, ती व्यवस्थित करणारी असते. 4 नंबरची व्यक्ती कशी असणारे, कष्टप्रधान काम करणारी, म्हणजे तिला काम करायला स्वतःहून ती काम करणारी असते. तिला रेडीमेड दिलं तरी ती व्यक्ती परत ते काम चेक करून घेणारी असते, की नाही मला परत बघायचंय, मी परत ते काम करून बघेल. असे रूट नंबर 4 असलेल्या व्यक्ती आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल आपण आता पुढे बघणार आहे. की इंजिनिअरिंग फील्डचे लोक खास करून, की त्यांना प्रत्येक त्यांचे मोबाईल नंबर म्हणजे खास करून मेकॅनिकल फील्डचे लोक, त्यांना प्रत्येक काम करायलाच आवडतं. आणि आज म्हणजे एक्झाम्पल देते मी, की मला आता गाडीचे थोडा एक पार्ट पाहिजे होता, म्हणून मी गेली तर वर्कशॉपमध्ये गेली. तिथे प्रत्येकाच्या गाडीचे मोबाईल गाडीचे जे नंबर होते ना, ते 28477 असलेल्याच गाड्या रिपेअरिंगला आल्या होत्या. त्यामुळे पुढचं लेक्चर कदाचित मी तुम्हाला एक गंमत म्हणून गाडीचे मोबाईल नंबर, सॉरी गाडीचे नंबर कसे घ्यायचे याच्यावरून पण माझ्याकडे लोक येतात, मला विचारतात की मॅडम गाडीचा नंबर घ्यायचा आहे. तर आज मी बघितलं 24877 असलेले लोकांचे नंबर म्हणजे गाडीचे नंबर हे रिपेअरिंगला जास्त येत असतात. ते आपण ते पुढे बघू. आणि तिथे काम करणारे लोक हे बऱ्यापैकी 4 नंबर वालेच होते. म्हणजे आज जे फ्रेंड जे भेटले आम्हाला, त्याची सुद्धा मोबाईल नंबर तो तिथल्या तिथे आम्ही चेक केला, त्याचा रूट नंबर 4च होता. ज्याला मेकॅनिकल फील्डमध्ये काम करायला आवडतं, म्हणजे गाडीचे पार्ट्स वगैरे तो डिटेलमध्ये डेप्थमध्ये काम करणारा होता आहे. ओके, तर हे असे काही नंबर्स आहे रूट नंबर. त्याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा मी तुम्हाला डिटेल्स पाठवेलच. जाऊ पुढे. आता इथपर्यंत आपला जो रोल होता तो होता मोबाईल नंबरचा रूट नंबर काढायचा. त्यानंतर आपण ड्रायव्हर नंबर आणि कंडक्टर नंबर बघितला. आता इथून आपला थोडा पार्ट बदलणार आहे. ओके, आता आपण बघणार आहे, जशी मी जसं म्हणते की कुंडलीत कशी 12 घर असतात, 12 भाव आणि 27 नक्षत्र, याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आपण कुंडलीत मांडत असतो. सेम तशीच कुंडली म्हणजे ही कुंडली असणारे मोबाईल नंबर ग्रीड. ओके, तर हे मी इंट्रोडक्टरी पार्ट जेव्हा घेतला होता डे 1ला, तेव्हा मी हे सांगितलं, पण आज आता याची खरी गरज आली आपल्याला. तर मोबाईल नंबर ग्रीड म्हणजे कशी, तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या वहीमध्ये ती ड्रॉ करा, काढून घ्या. ही कधीच बदलणार नाहीये. ही न्यूमरोलॉजी मध्ये असलेली वैदिक मोबाईल नंबर ग्रीड असते. हिला कधीही चेंज, ही कधीच चेंज होणार नाही, ही फिक्स आहे. पहिल्या रो मध्ये, अपर रो मध्ये नेहमी 319 असणारे, वाईल कॉलम मध्ये 362 असणारे, दुसऱ्या रो मध्ये असणारे 675 आणि तिसऱ्या रो मध्ये असणारे 284. हे कधीच बदलणार नाही. तर हे तुम्ही सर्वांनी आता लिहून घ्या. लिहिलं का? फर्स्ट रो मध्ये 319, सेकंड रो मध्ये 326, ऐकू येत नाहीये मला. सेकंड रो मध्ये असणारे सेकंड रो मध्ये असणारे 675. 675, ओके, 675 आणि ड्रायव्हरला 284.
284. ओके, हा हो ही ग्रीड कधीच बदलणार नाही. आता हिचा रेफरन्स घेऊन आपण आपले मोबाईल नंबर तिथे टाकणार आहे. ठीक आहे, पण आता कसे टाकायचे ते सर्वांना समजलं पाहिजे. तर त्यासाठी ही ग्रीड आता प्रत्येकाजवळ आलेली आहे. ठीक आहे, आता हो बघा एक एक्झाम्पल घेतलं आपण. 9604468382 हा नंबर घेतला. ओके, हा आता इथे आपण काय करणार आहे, ती जी ग्रीड दिली होती ती ग्रीड आहे 31967528 याप्रमाणे आपण ते नंबर सर्व तिथे टाकले. फॉर एक्झाम्पल आता 3 किती वेळा आलेला आहे, तर 3 आलाय, हा इथे दिसतोय, कर्सर दिसतोय ना सर्वांना. हा 3 आपण इथे घेतला, त्यानंतर 9 घेतला. आता 6 किती टाइम आलेला आहे तो टाकला, 2 किती टाइम आलाय तो टाकला. म्हणजे जशी ती ग्रीड आहे त्याप्रमाणे आपण सर्व नंबर टाकून घेतले. पण आता आता सर्वांनी इकडे लक्ष द्याल, म्हणजे इकडे म्हणजे बघा, आता इथे 6 आपल्याला 3 टाइम्स दिसतोय. दिसतोय 6 किती वेळा दिसतोय, 3 टाइम्स दिसतोय. 3 टाइम्स. हा जर की मोबाईल नंबर मध्ये तर 6 फक्त 2 टाइम होता. ओके, तर आता इथे करा चेंज होणार आहे. आता इथे चेंज म्हणजे काय करायचंय, तर इथे आपल्याला काय करायचंय, जो काही नंबर असणार आहे त्या नंबरमध्ये झिरो जेव्हा पण येईल, कुठल्या पण मोबाईल नंबर मध्ये झिरो जेव्हा पण येईल, तर झिरोचा आधीचा नंबर हा आपण झिरो रिप्लेस करून तिथे टाकायचा. ओके, परत एकदा सांगते की कुठल्याही मोबाईल नंबर मध्ये झिरो आला तर झिरोच्या आधीचा जो काही नंबर होता, माझी मीटिंग अजून 10 मिनिटात संपेल, तर मग आपण, आवाज येतोय माझा? हो येतोय. हा, आपली मीटिंग आता संपेल, मग मी पुन्हा जॉईन करू. पण आता जेवढं वेळ चालेल तेवढं. तर आता हा जो नंबर आहे बघा 9604, आता झिरो आलेला आहे. झिरोच्या आधी कुठला हा नंबर आहे, 6 नंबर आलाय. मग हा 6 आपण परत कुठे ऍड केला, म्हणजे कुठे टाकला, तर झिरो रिप्लेस केला आणि झिरोच्या जागेवर आपण 6 टाकला. म्हणजे नवा नंबर कसा ओके. तयार झाला, 9664468382. हा ओके, समजतंय सर्वांना? हा आधी आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि नेक्स्ट टाइम तुमच्या नंबरकडे, तुमच्याकडे जे काही झिरो असतील आपण त्याचे पण एक्झाम्पल घेऊ. आधी मी हे एक एक्झाम्पल घेते की 9664468382 असा नंबर झाला. आणि मग आपण आता तो नंबर ह्या ग्रीड मध्ये टाकला, म्हणजे जो झिरो रिप्लेस होऊन तिथे एक एक्स्ट्रा 6 झाला आणि तो 6 आपण इथे ग्रीड मध्ये टाकला. ओके, हम्म. हे बघा, जर नसेल कळालं तर आपण अजून इकडे बघा. जो स्टेप 1 काय केली आपण, नंबर आधी घेतला, नंबर घेतला हम्म. 9604468382. मग आपण काय केलं, तो झिरो काढून टाकला. झिरोच्या जागेवर जो आधीचा, झिरोच्या आधीचा जो नंबर होता तो आपण तिथे टाकला. म्हणजे 9664468382 झाला. ठीक आहे, म्हणजे हा ग्रीड साठी सर्व शून्यांना संख्यामध्ये रूपांतरित करा. ओके, आणि ते त्या ग्रीड मध्ये टाकायचे आपण ते नंबर. झाला. आता त्याच्यानंतर ही स्टेप समजली. आता आपले नेक्स्ट स्टेप, हो नेक्स्ट स्टेप्स 2 काय, स्टेप 2 मध्ये आपल्याला कंजंक्शन नंबर्स तयार करायचे, म्हणजे संयोग जोड्या बनवायच्या, संख्या म्हणजे 2-2च्या पेअर तयार करायच्या. हे आपले असणारे कंजंक्शन नंबर्स. तर ते कसे असणारे, आता बघा 96 एक जोडी तयार झाली, 66 दुसरी जोडी तयार झाली, 64 तिसरी जोडी तयार झाली, 44 एक एक म्हणजे एक नंबर पुढे पुढे जाऊन आपण त्यांच्या 2-2च्या जोड्या तयार करतोय. 96 66 64 46 68 83 38 आणि 82 अशा टोटल 9 पेअर्स तयार होतील. 9 कंजंक्शन पेअर्स, 9 कंजंक्शन नंबर्स किंवा 9 जोड्या तयार होतील. 10 नंबर पासून आपल्या 9 जोड्या तयार होतील. ओके,
हो. झाल्या अशा जोड्या तयार. ओके. आता ह्या जोड्या प्रत्येक जोडीचं एक महत्व असणार आहे. प्रत्येक म्हणजे 9-6 आता बघा ह्या केसमध्ये आय थिंक काही नंबर सेम सेम येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल याला 64 नंबर आणि 46 नंबर. ओके. आता हा 64 आणि 46 नंबर काय सांगणार आहे? तर 6 कोणाचा आहे? शुक्राचा. आणि 4 कोणाचा आहे? राहूचा. सेम. परत 4 कोणासाठी आहे? 46 मध्ये 4 राहू आहे आणि 6 शुक्र आहे. म्हणजे त्या व्यक्ती हा नंबर ज्यांचा कोणाचा असणार आहे त्या व्यक्तीकडे हे दोन नंबर आहे 64 ऍज वेल एज 46. हे सेम एनर्जी व्हायब्रेशन्स देतील. सेम. किंवा कधी कधी समजा हा 83 आणि 38 बघा. 8 आणि 3. 8 हा 8 नंबर आपण कोणासाठी दिला आहे? शनीसाठी. आणि 3 नंबर कोणाचा आहे? गुरुसाठी. मग आता शनी गुरुची युती. त्याचप्रमाणे 38 नंबर असलेला गुरु आणि शनी यांचा नंबर म्हणजे 83 सेम ऍज 38. मग आता ह्या व्यक्तीचा जो नंबर आहे जी काही व्यक्ती त्या व्यक्तीवर 64 आणि 46 नंबरचा प्रभाव एकदा झालेला आहे. परत त्याच्याकडे 83 आणि 38चा प्रभाव आलेला आहे. हा. आता हे प्रभाव काय सांगता हे आपण पुढे बघणार आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा. आपण वाटलेस इथे थांबू म्हणजे इथे 2 मिनिट थांबू कारण तसं पण माझी मीटिंग संपणार आहे. तर तुम्हाला इथपर्यंत समजलंय? मी परत एकदा रिपीट करते. आपण काय केलं? जो काही मोबाईल नंबर होता तो घेतला. त्याला त्या मोबाईल नंबर मध्ये झिरो किती वेळा आले ते बघितले. तर त्या मोबाईल नंबर मध्ये समजा आता एकदाच झिरो आला. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये एकच झिरो आला. मग आपण त्या झिरोला रिप्लेस करून त्याच्या आधीचा नंबर तिथे टाकला. ओके. आणि तो नंबर टाकल्यानंतर आपण पेअर्स तयार केल्या. कंजंक्शन नंबर्सच्या पेअर्स तयार केल्या आणि त्या कशा झाल्या? मग 2-2 नंबरच्या 9-6 मग 6-6 मग 6-4 मग 4-6 अशा याप्रमाणे 9 जोड्या त्याच्या तयार झाल्या. ओके. तर आता बर इथपर्यंत 9 जोड्या समजल्या कशा होत्या? आता मागचं आपण जर हो. परत बघितलं. एक मिनिट. ओके. आता ह्या नंबर मध्ये बघा हा नंबर जो आहे 9604468382 वाला नंबर. याच्यात काही नंबर मिसिंग आहे. मिसिंग याचा अर्थ काय की ते नंबरच नाहीये तिथे. ओके. आता ते नंबर नाहीये त्यातले फॉर एक्झाम्पल कुठला कुठला नंबर नाहीये? 1 नंबर नाहीये, 7 नंबर नाहीये, 5 नंबर नाहीये. 175 मी आता हे साईडला लिहून ठेवते कारण आपल्याला पुढच्या हे मिस होतील ना. 1 7 आणि 5 नंबर ह्या व्यक्तीच्या मोबाईल मधून मिसिंग आहे. मग आता मिसिंग नंबर मुळे सुद्धा एनर्जी व्हायब्रेशन्स कमी होणार आहे. आणि मल्टिपल नंबर असल्यामुळे सुद्धा एनर्जी व्हायब्रेशन्स जास्त मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं की ज्या पण मोबाईल नंबर मध्ये एनर्जी व्हायब्रेशन्स खूप जास्त नंबर खूप जास्त आहे मल्टिपल नंबर जास्त आहे तेवढी एनर्जी व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीला मिळणार आहे. आणि काही कारणामुळे तो नंबरच मिसिंग आहे तो नंबरच नाहीये त्याच्यामुळे त्याची एनर्जी व्हायब्रेशन्स कमी मिळणार आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये 175 हे नंबर मिसिंग आहे बघा. 1 नंबर नाहीये, 7 नंबर नाहीये आणि 5 नंबर नाही. मग आता मिसिंग नंबर असल्यामुळे काय होणार आहे? तर फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीकडे एक नंबर मिसिंग आहे. मग ती व्यक्ती कशी असू शकते? कदाचित ऍब्सेन्स ऑफ डिसिजन मेकिंग, नंतर लॅक ऑफ सक्सेस म्हणजे त्या व्यक्तीकडे कदाचित सक्सेस जो मिळतो तो उशिरा मिळत असतो किंवा तिला प्रयत्न करावे लागतात किंवा डिसिजन घेताना ती गडबड करते किंवा तिला काहीतरी मदत घ्यावी लागते असं पण असेल. त्यानंतर 7 नंबर मिसिंग आहे. मग 7 नंबर मिसिंग मध्ये कम्युनिटी सर्कल ब्रेक्स म्हणजे ती व्यक्ती काही वेळा खूप कमी एकत्र असते. फ्रेंड सर्कल चांगलं असणारे मित्र म्हणजे एक परिवारामध्ये असते पण काही कारणामुळे ती परत एकांत म्हणजे एकटी राहते किंवा एकटी राहणं तिला आवडत असेल असं पण होऊ शकतं. 5 नंबर मध्ये कम्युनिकेशन मध्ये लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किल, इंटेलिजन्स मध्ये हुशार असेल पण तिला बोलताना गडबड करणारी असेल कारण मेन बुधच कमी तिच्याकडे किंवा बोलताना ती व्यक्ती म्हणजे बडबड बडबड करत असेल असं काही होऊ शकतं. तर हे तिचे मिसिंग नंबर झाले. मिसिंग नंबरमुळे 175 असल्यामुळे मिसिंग असल्यामुळे त्या व्यक्तीकडे हे लॅकिना येतात. ओके. कळलं इथपर्यंत? तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढाल. मिसिंग नंबर असल्यामुळे ती व्यक्तीमध्ये काय काय पर्सनॅलिटी किंवा काय कमी येऊ शकतं तिच्याकडे. ओके.
आणि आपली आता मीटिंग संपणार आहे, तर मी जशी संपेल आपण परत जॉईन करू. हं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. किंवा रनिंग नोट्स काढत असाल तर लिहून घ्या. कोणाला काही डाऊट आहे? हे 3 नंबर जे दिले, रिक्वेस्ट ऑफ नॉलेज विल नॉट बी प्रॉपर, याचा काय अर्थ आहे? रिक्वेस्ट ऑफ नॉलेज विल नॉट बी प्रॉपर म्हणजे ते त्यांचे जे काही विचार आहे ते एक्सप्रेसच करू शकत नाही. सांगायचं त्यांना खूप आहे, किंवा माहिती जी मिळते ती कदाचित त्यांना प्रॉपर मिळत नाही. ओके.